फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आपलं स्वागत। आज बिग स्क्रीनवर दोन दर्जेदार सिनेमे आपल्या भेटीला आलेत। नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास सारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक रवी जाधव यावेळी न्यूड हा सिनेमा घेऊन आलाय। कसा आहे न्यूड हा सिनेमा? तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रू स्टोरी? मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया। हर इंसान में खुदा होता है और खुदा में इंसान। मुसव्विर इन दोनों से परे जाकर कुछ खोजने की जुर्रत करता है। कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है, रूह पे नहीं। और मैं अपने काम में रूह खोजने की कोशिश करता हूं। सांगितलं ना तुला, मेला तो माणूस म्हणून समज। कुकू पुसून टाका ती त्याचं। आखी माझ्या पोराला नाहीसे का वाटतं मला। यासाठी पैसे पाहिजे तुला, यासाठी पैसे पाहिजे तुला वसाड्या, यासाठी पैसे मला काम। न्यूड ही गोष्ट आहे एका आईची। आपल्या मुलाकडून त्याच्या शिक्षणाचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ नये म्हणून त्याच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या आईची कथा दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमातून मांडली आहे। एकीकडे घर चालवण्यासाठी, आपल्या बाळाचं भविष्य घडवण्यासाठी तिचा लढा सुरू आहे, तर दुसरीकडे कलाकारांची व्यथा ही तितक्याच प्रभावीपणे सिनेमाचे लेखक सचिन कुंडलकर आणि दिग्दर्शक रवी जाधव या दोघांनीही मांडण्याचा प्रयत्न केलाय। आली ना तू आता इथं? मावशी भक्कम आहे तुझी। अभिनेत्री कल्याणी मुळे न्यूड या सिनेमातून पदार्पण करते। यात यमुना ही व्यक्तिरेखा तिने साकारली आहे। नवऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून ती आपल्या मुलासोबत गावातून मुंबईत येते। मुंबईत येऊन ती आपल्या मावशीकडे अर्थातच चंद्रक्काकडे राहते। मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्न तिच्या समोर उभा राहतो। काम शोधायला निघते पण काम मिळेना। अखेर चंद्रक्का तिची मदत करते। आपलं घर चालवायला जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चंद्रक्का येथील कलाकारांसाठी न्यूड अर्थातच नग्न चित्र काढायला पोजिंग करते। न्यूड मॉडेल म्हणून काम करते। अखेर यमुना सुद्धा या कामासाठी तयार होते। यमुना आणि चंद्रक्काचा या दोघींचा या नंतरचा प्रवास ही उत्सुकता वाढवणारा आहे। त्यासाठी तुम्हाला न्यूड हा सिनेमा पाहावा लागेल। कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है, रूह पे नहीं। और मैं अपने काम में रूह खोजने की कोशिश करता हूं। अभिनेत्री कल्याणी मुळे आणि छाया कदम यांनी आपापल्या व्यक्तिरेखा छान रंगवल्या आहेत। अभिनेत्री छाया कदम ज्या आत्मविश्वासाने पडद्यावर वावरते, तिच्या व्यक्तिरेखेला तिने पूर्णपणे न्याय दिलाय। अभिनेत्री कल्याणी मुळेनंही तिची व्यक्तिरेखा चोख पार पाडली आहे। अभिनेता नसरुद्दीन शाह यांची सिनेमात केवळ 2 मिनिटांची भूमिका आहे, मात्र त्यांची एंट्री, त्यांचा वावर सिनेमात आणखी नवे रंग भरतो। हर इंसान में खुदा होता है और खुदा में इंसान। तुम्ही असले नागरी चित्र का काढता? कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है, रूह पे नहीं। मैं अपने काम में रूह खोजने की कोशिश करता हूं। मैंने घोड़ों की तस्वीर बनाई तो किसी ने ये सवाल नहीं पूछा। परिंदों की तस्वीर बनाई, किसी ने नहीं पूछा। कमबख्त इंसान की तस्वीर बनाने पर ये सारे सवाल उठ खड़े होते हैं।
एकीकडे समाजात स्त्रियांना जेव्हा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिला अनेक वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अगदी त्याच पद्धतीनं याच समाजात वावरणारा कलाकार, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय, असे अनेक प्रश्न न्यूड या सिनेमानं उपस्थित केलेत. सांगितलं ना तुला, मेला तो माणूस म्हणून समज. कुकू पुसून टाका ती त्याचं. की माझ्या पोराला नाही शिका वाटतं मला. यासाठी पैसे पाहिजे तुला, यासाठी पैसे पाहिजे तुला. एखाद्या कॅनव्हासवर जेव्हा एक कलाकार चित्र काढत असतो तेव्हा त्या कॅनव्हासवर रंग भरण्यापासून ते चित्र संपूर्णपणे तयार होईपर्यंतची प्रक्रिया खूपच सुंदर आणि लाजवाब असते. असाच अनुभव खरं तर सिनेमा पाहतानाही जाणवतो. एखाद्या पेंटिंग प्रमाणेच न्यूड हा सिनेमा, या सिनेमात रवी जाधवनं विविध रंग भरलेत. त्यात सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर, सिनेमातील लोकेशन, उत्तम पटकथा, परफेक्ट संकलन, अभिनेत्री कल्याणी मुळे आणि छाया कदम यांचा अभिनय, या सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आहेत. या सिनेमाला आम्ही देतोय 4 स्टार्स. पाहू नको ऋतूनी डोला, प्राण जाई गिळूनी बघ. पाहू नको ऋतूनी डोला, प्राण जाई गिळूनी बघ. जीवाचा या चोळा मोळा, चोळा मोळा पहिलं तिरा सापडे मग. कळना 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 रीती, कळना कळना हे जगू. दिस येती दिस जाती, दिस येती दिस जाती, येती जाती मायगो, येती जाती मायगो. दिस येती दिस जाती, येती मायगो. दिस येती दिस जाती, येती मायगो. कुठ कुठ फिरवशिले का नजरचा भुंगा तुझ्या नजर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.